गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून. तरी ते बघू शकताय तुम्ही, मी सकाळी ना पहाटे लवकर उठलेले होते आणि अगोदर आंघोळ वगैरे झाली माझी आणि मी डाळ लावून घेतली कुकरला. कारण किती लवकर उठलं ना तर सणा दिवशी उशीर होतोच, कारण पुरणपोळी करायची असते त्याच्यामुळे. तर डाळ लावून घेतली मी इकडे अगोदर आणि लगेच देवपूजा करून घेतली. तर हा माझा पहिला व्हिडिओ आहे, तर त्याच्यामुळे माझं काही चुकत असेल तर मला समजून घ्या आणि मला प्लीज सपोर्ट करा. तर इकडे बघू शकता तुम्ही, माझी देवपूजा झाली आणि मी लगेच पीठ मळायला घेतलं. कारण पीठ अगोदर मळून ठेवलं ना तर पोळ्या पण त्याच्या खूप छान होतात, टम्म फुगतात पोळ्या पण. असं अगोदरच मळून ठेवायचं ते. आणि त्याच्यानंतर मी लगेच भज्याचं पीठ पण मळायला घेतलं. कारण भज्याचं पीठ पण असंच मळून ठेवलं ना तर ते भजे पण असे मऊ मऊ छान होतात आणि टम्म फुगतात पण. तर त्याच्यामध्ये लसूण, कांदा, मिरची, कोथिंबीर असं घातलं आणि ओवा पण घातला होता मी, कारण आपलं पोट गच्च होऊ नये याच्यामुळे ओवा पण त्याच्यामध्ये घालतात. आणि मी हे सगळी कामं ना लवकर उठून केली होती आणि थोडासा अंधारच होता, त्याच्यामुळे मग नंतर मी बाहेरची कामं म्हणजे हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं मी 7-7:30 नंतर. आणि हळदीचं लेपन वाळते तोपर्यंत इथे स्वास्तिक काढून घेते मी किचनमध्ये. दरवाजावर, मुख्य दरवाजावर हे स्वास्तिक काढून घ्यायचं, कारण आज अमावस्या पण असते आणि अमावस्या पौर्णिमेला मी हे हळदीचं लेपन करत असते. आणि अहोंनी कालच हार आणले होते, तर म्हटलं चला ते पण आपण लगेच लावून घेऊयात. आणि हार वगैरे लावून घेतले मी दरवाजाला आणि लगेच डाळ माझी शिजलेली होती, तर लगेच त्याच्यामध्ये साखर टाकून वाटून घेतलं. कारण आम्ही दोघेजणच आहोत आणि आम्हाला पुरण पण फार कमी लागतं, त्याच्यामुळे पुरण ना पटपट असं होऊन जातं लगेच 10 मिनटामध्ये. आणि पुरण वाटायचं झालं की लगेच इकडे मी पापड तळायला घेतले. पापड, पापडी, कुरडई, म्हणजे कुरवडी तर आम्ही एवढं जास्त आवडत नाही आम्हाला, त्याच्यामुळे मी एखादीच तळते कधी तर. आणि इकडे भजे पण तळून घेतले मी, बघू शकताय तुम्ही इथे भजे किती छान झालेत ते. आणि लगेच इकडे आमटी पण बनवून घेतली मी आणि एका शेगडीवरती शेवयाचा भात ठेवलेला होता. तर आमच्याकडे ना गुढी उभा केली ना की लगेच शेवयाचा भात याचा नैवेद्य असतो. शेवयाचा भात, साखर, तूप असं घालून नैवेद्य दाखवतात. आणि चिंचेचा कोळ म्हणजे चिंच, गूळ आणि लिंबाचा तोर असतो ना तो त्याच्यामध्ये टाकतात. पण लिंबाचा तोर काही मला मिळाला नाही, त्याच्यामुळे मी असं फक्त चिंच आणि गूळ असंच मिक्स केलेलं होतं. आणि आहोंना मी सगळी तयारी करून दिलेली होती, तर आहो गुढी उभारत होते. तर त्यांनी छान अशी गुढी उभा केली आणि मी लगेच माझ्या पोळ्या होत्या बाकी राहिलेल्या, त्या मी पटकन पोळ्या बनवून घेतल्या. आणि पोळ्या बनवल्यानंतर मी माझं पण आवरून घेतलं आणि नैवेद्याचं ताट अगोदर बनवून घेतलं मी. कारण नैवेद्याचं ताट म्हणजे पुरणपोळी ना हे आपला जेव्हा स्वयंपाक होईल ना तेव्हा आमच्याकडे दाखवतात, पण अगोदर असतं आमच्याकडे. खूप मान आहे त्याचा. शेवयाची खीर म्हणजे शेवयाचा भात. आणि बघू शकताय तुम्ही मी अशी सिंपल तयार झालेली होती. तर कशी दिसते मी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आहो तर पूजा करून गेलेले होते, पण माझं बाकी राहिलेलं होतं, कारण मला साडी घालायची होती आणि तयार व्हायचं होतं, म्हणून मग हे पूजा करून निघून गेले आणि माझी पूजा बाकी होती. तर मी इथे पूजा करते. त्या सणा दिवशी एक वेगळीच एनर्जी असते आणि वेगळीच आपल्यामध्ये पण एनर्जी येते, पॉझिटिव्ह एनर्जी येते असं मला तर वाटतं. कारण खूप मन प्रसन्न असतं आपलं त्या दिवशी, उल्हास असतो. आणि आज ना हवा एवढी होती ना की दिवा राहतच नव्हता. आज पाऊस येईल का काय असं वाटत होतं, कारण वातावरण पण आज थोडंसं वेगळं झालेलं होतं. आणि इथे मी अगरबत्ती लावून घेतली आणि नैवेद्याचं ताट मी तयार केलेलं होतं ते पण इथे दाखवून घेतलं. आम्हाला गुढीना खालीच उभारायची होती, पण शंभू लहान आहे आणि तो दिव्याला हात लावेल किंवा अगरबत्ती घेऊन खेळेल,
त्याच्यामुळे अहो बोलले की नको आपण वरतीच उभं करूयात. त्याच्यामुळे वरतीच उभं केले आम्ही. पण वरती पण छान वाटते. आणि शंभूला मी हार गळ्यात घातला होता, पण त्याला ना कधी खाईल ना असं झालं होतं तो हार. आणि त्याला टोपी पण घातली होती मी, पण त्याने टोपी काही ठेवली नाही. तो लहान आहे, त्याला समजत नाही अजून, त्याच्यामुळे त्याने फेकून दिली. आणि कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.